सायगाव जिल्हा परिषद शाळेचा आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळा उत्साहात संपन्न। सायगाव ता येवला आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने सायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पारंपरिक दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले। या सोहळ्यात इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला। यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठल व माता रुक्मिणी यांची आकर्षक वेशभूषा परिधान केली होती। हातात भगवे झेंडे, कपाळावर अष्टगंध, शिस्तबद्ध गणवेश आणि पांडुरंग, ज्ञानोबा, तुकाराम अशा जयघोषांनी संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले। विद्यार्थिनींनी पारंपरिक फुगड्या खेळून वारकरी परंपरेचे सुंदर दर्शन घडवले। दिंडी सोहळ्याचे नियोजन व मार्गदर्शन जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी पुढाकार घेतला असून सायगाव ग्रामस्थांनी दिंडीतील विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला, जिल्हा परिषद शाळा जगवा, जिल्हा परिषद शाळाच देशाच्या उज्ज्वल भवितव्याचा मजबूत पाया आहे। आषाढी एकादशीचा उत्साह, वारकरी संस्कृतीचे संस्कार आणि शिक्षणाचे महत्त्व यांचा सुंदर संगम या दिंडी सोहळ्यात पाहायला मिळाला। कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, सर्व शिक्षक, पालक, सायगाव ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक तसेच गावातील भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभागाने आणि भक्तिमय वातावरणामुळे हा दिंडी सोहळा सायगावमध्ये विशेष आकर्षणाचा ठरला। SL9 मराठी न्यूज प्रतिनिधी शरदराव लोहकरे पाटील। आता 2 दिवसापूर्वी येत्या शनिवारी आषाढी एकादशी ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पांडुरंगाचं दर्शन करण्यासाठी काही लोक पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाणार आहेत। पण आज या सायगावमध्ये येवला तालुक्यातील सायगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून एक दिंडी सोहळा या सायगाव गावामध्ये प्रभात फेरीच्या माध्यमातून, दिंडीच्या माध्यमातून आज ह्या जिल्हा परिषदच्या छोट्या मुलांनी आज या ठिकाणी संपन्न केलेला आहे। आणि आज बघू शकतात, मला कॅमेरामॅनांना दाखवायचं आहे की हा जो पांडुरंगाचा वेशभूष आहे आणि ही रुक्माईचा जो वेशभूष आहे, अतिशय सुंदर वेशभूष या जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचा घडवलेला आहे। आज मला ह्या महाराष्ट्राला संदेश द्यायचा आहे की पांडुरंगाची सेवा आणि पांडुरंगाचे विचार हे फक्त जिल्हा परिषद शाळेवरती ह्या विद्यार्थ्यांवरतीच घडू शकतात, इतर कुठेही घडू शकत नाहीत। आज आपल्याला ही दिंडी का काढली, कशासाठी काढली आणि देशाला, राज्याला काय संदेश द्यायचा आहे, आपण या सायगाव जिल्हा परिषदेचे शिक्षक आहात त्यांनाच विचारणार आहोत। सर, मला एक सांगा, येत्या शनिवारी सर्वांना माहीत आहे आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या निमित्त अनेक भाविक हे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात। आज आपण ह्या सायगाव जिल्हा परिषदच्या माध्यमामधून एक दिंडी सोहळा या सायगावमध्ये संपन्न केला, काय सांगणार यावरती आपण? आज या ठिकाणी सायगाव गावामध्ये आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळाच्या वतीने दिंडीच्या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। या निमित्त आम्हाला आमच्या गावातील सर्व नागरिकांना असा संदेश द्यायचा आहे की आपल्या ज्या जुन्या परंपरा आहेत आणि धार्मिकता जी आहे ती आमच्या शाळेने कायमस्वरूपी जपलेली आहे आणि या परंपरेतूनच आम्ही विद्यार्थ्यांना घडवणार आहोत। बरं, मला एक सांगा सर की तुम्ही आता हे जे काही स्लोगन लावलेले, झाडे लावा झाडे जगवा, हे असे मुलांच्या हातामध्ये स्लोगन लावलेले आहेत, याचा संदेश काय देशाकरता आणि राज्याकरता? या संदेशामधून आम्हाला जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना असे सांगायचे आहे की जी जगामध्ये ग्लोबल वॉर्मिंग वाढलेली आहे, या ग्लोबल वॉर्मिंगमुळे जनतेचंच नुकसान होत आहे, त्याचपरीने सर्व भारताचं नुकसान होत आहे। तर यासाठी या संदेशामुळे सर्व गावकरी, त्याचप्रमाणे विद्यार्थी झाडे लावतील आणि आपल्या या पृथ्वीचं रक्षण केलं जाईल, पाऊसही पडेल त्यामुळे, आणि त्याचा सर्व शेतकऱ्यांना व सर्व गावकऱ्यांना देखील फायदा होईल, हा संदेश आम्ही यामधून विद्यार्थ्यांमार्फत देऊ इच्छितो। सर, मला एक अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की आषाढी एकादशीच्या निमित्त पांडुरंगाला प्रत्येक जण साकडं घालत राहत असतो। हा देवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर हा देवाचं दर्शन घेण्यासाठी जात नाही, तर जीवनामधल्या अडीअडचणी दूर करण्यासाठी जात राहत असतो। मग आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी संख्येची एवढी मोठी अडीअडचण निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये काही शाळा बंद पडलेल्या आहेत, बरोबर? काही ठिकाणी विद्यार्थी संख्याच नाहीये, तर या बाबतीमध्ये आपण पांडुरंगाला आता काय साकडं घालणार? या निमित्ताने, या आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी पांडुरंगाला एकच साकडं घालू इच्छितो की आम्ही सर्व शिक्षक वृंद अतिशय चांगले काम करून
या विद्यार्थ्यांची सेवा पांडुरंगाच्या चरणी वाहत आहोत. आणि या निमित्ताने सर्व गावकऱ्यांना म्हणजे सर्व देशातील राज्यातील गावकऱ्यांना अशी विनंती करतो की जी प्राथमिक शाळा आहे ही कोणत्याही गोष्टीत इंग्लिश मिडियमपेक्षा कमी नाही. सर्व प्रकारचे उपक्रम या शाळेमध्ये होत असतात आणि खरा माणूस घडवण्याचं कार्य ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करत असते. या निमित्ताने मी पांडुरंगाच्या चरणी एवढीच विनंती करतो की पांडुरंगाने आम्हाला आमचे हात बळकट करावे की जेणेकरून आम्ही विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगल्या रीतीने घडवू शकतो.